शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज या दरम्यान आहे का, हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे, परंतु या दरम्यान राज्यातील अनेक भागात जास्त ढगाळ हवामान आणि कमी पाऊस अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे, ज्याची पूर्वकल्पना आपण आधीच्या अंदाजात दिली होती. सविस्तर आणि जिल्हानिहाय अंदाज जाणून घेण्यासाठी अंदाज शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की 2 कमी दाबाचं क्षेत्र सध्या भारताच्या भूभागावर आहे. तसे ते महाराष्ट्रापासून दूर आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र हवामानात बदल होऊ लागला आहे. एकापाठी एक कमी दाब तयार होऊ लागले आहेत. यातून भविष्यात तयार होणारे कमी दाब महाराष्ट्रावर येऊ शकतात आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती निवारण होऊ शकते, हा विश्वास मात्र आपल्याला कायम आहे. सध्या कोकण आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस असू शकतो किंवा बीड, धाराशिव, लातूरमध्ये, अहिल्यानगरमध्ये स्थानिक वातावरण असू शकतं. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये किंवा यवतमाळमध्ये थोडं स्थानिक वातावरण असू शकतं. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. 14 तारखेला फारसं वातावरण नाही. गोंदिया, नागपूर, भंडारा, अमरावती या ठिकाणी थोडं स्थानिक वातावरण आहे. त्याबरोबर थोडं यवतमाळ, नांदेडमध्ये थोडं वातावरण आहे, परंतु कोकणाव्यतिरिक्त पावसाची शक्यता फार कमी आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र ECMW मॉडेलनुसार विदर्भावर परिणाम करणार आहे आणि 15 तारखेला 15 ऑगस्टला, तर 15 ऑगस्टच्या दरम्यान अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळचा काही भाग, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. त्याचा परिणाम थोडा घाट माथ्यावर आणि कोकणातील पावसावर देखील होईल. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडत राहील. 15 तारखेपासून पुढे जो येणारा कमी दाब आहे तो आजच्या अंदाजानुसार ECMW मॉडेलने महाराष्ट्रात सरकेल असा अंदाज दिला आहे आणि त्यामुळे जे दुष्काळी जिल्हे आहेत त्या ठिकाणी याचा परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये आता जळगावचा समावेश आला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यापर्यंत 16 तारखेला प्रभाव दाखवलेला आहे. म्हणजे वातावरण बदलतं आहे. पुन्हा एकदा आपल्याला जो अगदी सुरुवातीला म्हणजे 8-10 दिवसापूर्वी ज्या पद्धतीचं वातावरण दाखवलं जात होतं त्या पद्धतीचं वातावरण बनण्याची शक्यता आहे. कोकणातही पाऊस राहण्याची शक्यता आहे. 17 तारखेला महाराष्ट्रावर एक कमी दाब येण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीचं डीप डिप्रेशन यापूर्वी महाराष्ट्राहून गेलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र बदललं, त्याच पद्धतीने हवामान बदलतंय आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा चांगल्या मोठ्या पावसाची वातावरण तयार होत आहे. त्यामुळे कोकणातही पाऊस वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी देखील, म्हणजे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागात पाऊस जोरदार राहणार आहे. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अगदी नांदेड, परभणीपर्यंत, वाशिम, हिंगोलीपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे 17 तारखेला. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह झालेलं आहे. 18 तारखेला देखील या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळ संपेल, विदर्भातील दुष्काळ संपेल, कोकणामध्ये जी काही पावसाची घट आहे ती देखील भरून निघण्याची शक्यता आहे. इथे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीवर अजून फारसा उपचार तयार झालेला नाही. 19 तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जरी सिस्टम कमजोर झाली तरी पाऊस पडणार आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकांना जीवदान देणारा पाऊस ज्या विभागात सिस्टमचा परिणाम पडणार नाही त्या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे पाऊस होत राहील. 20 तारखेला देखील स्थानिक वातावरण आहे. कोकण, विदर्भ थोडं प्रमाण जास्त आहे.
21 तारखेला ही स्थानिक वातावरण आहे. एकत्रित अंदाजामध्ये विदर्भात अतिवृष्टीचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातही पाऊस होत राहणार आहे. कमी पावसाचा जो विभाग राहतोय तो या ठिकाणी दाखवला जातोय आणि त्यामुळे या विभागावर जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आणि आहे सप्टेंबर अख्खा आहे, उरलेला ऑगस्ट आहे. या ठिकाणची परिस्थिती बदलेल, परंतु या ठिकाणी बहुतांश भागात खरीपाचं पीक ही केवळ शेवटच्या घटका मोजतंय. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या पावसावरच संपूर्ण भाग राहणार आहे. कारण या ठिकाणी अहिल्यानगरचा पूर्व भाग असेल, पुण्याचा पूर्व भाग असेल किंवा साताऱ्याचा पूर्व भाग आहे, कोल्हापूरमधले काही तालुके आहेत, सांगलीतले आमचे काही पूर्व भागातले तालुके आहेत, बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, अजून काही भाग नांदेडचा आहे, परभणीचा आहे, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी पट्टा आहे किंवा जालन्याचा काही भाग आहे, वाशिमचा काही भाग आहे. या ठिकाणी आणि मोठ्या पावसाची गरज या ठिकाणी आहे. तर आज स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पाऊस राहील. सोलापूर, बीड, परभणी, लातूरच्या काही भागात किंवा अगदी वाशिमच्या काही भागात, यवतमाळ, अगदी अमरावतीच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण आज या मॉडेलने दाखवलं आहे. स्थानिक वातावरणास उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये थोडंफार वातावरण आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये थोडं सोलापूरच्या काही भागात आज उद्या किरकोळ पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. 15 तारखेला मात्र विदर्भामध्ये कमी दाबाचा परिणाम होऊन मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात किंवा वर्धा, यवतमाळच्या काही भागात सुद्धा परिणाम होऊ शकतो, अगदी अमरावतीपर्यंत. त्यामुळे वातावरण बदलण्याची शक्यता आहे. विदर्भासाठी चांगले संकेत आहेत. दरम्यानच्या काळात सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड या भागातही गरजेपुरता पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. आपल्याला या वातावरणाचा एक चांगला परिणाम उत्तर महाराष्ट्रापर्यंत होताना दिसतोय. उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी पाऊस मागत होते, ते आता पुढे कंटाळू शकतात पावसाला. महाराष्ट्रात फार चांगलं पावसाळी वातावरण 16 तारखेपासून पुन्हा एकदा दाखवायला सुरुवात केली. मध्यंतरी या ठिकाणी पावसाचा खंड दाखवण्यात आला होता, मात्र पावसाच्या खंडाचं शक्यता आता फार कमी झालेली आहे. 17 तारखेला देखील आपण बघतो उत्तर महाराष्ट्रात खूप चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकणात पाऊस वाढणार आहे. 18 तारखेला स्थानिक वातावरण आहे. ठिकठिकाणी जिथे वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पाऊस पडेल. 19लाही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 20ला फारसा पाऊस नाही आहे. 21लाही विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटले आपल्याला 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज सांगत असतो आणि तो सांगतो आपण 3 दिवसाचा. कारण त्यामध्ये कोणताही बदल झाला तर त्या 3 दिवसामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण प्रत्येक अंदाजामध्ये 3 दिवसाचा अंदाजाचा समावेश करत असतो. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण अंदाजाला सुरुवात करू. तर राज्यात या दरम्यान म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट मध्ये राज्यातील हवामान ढगाळ राहून हलक्या तर कुठे मध्यम पावसाचा अंदाज आहे. परंतु या दरम्यान राज्यात जास्तीत जास्त ढगाळ हवामान पाहायला मिळेल. त्या योग्य पावसाची शक्यता कमी आहे. म्हणजे जसे पावसाचे ढगाळ वातावरण तयार होईल त्या ढगाळावानी पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. तर सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणेच मराठवाडा विभागाचा अंदाज पाहणार आहोत. तर या विभागात आज हलका ते मध्यम पाऊस, तर उद्या काही ठिकाणी मध्यम पाऊस आणि परवा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर बीडमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी होण्याचा अंदाज आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून रिमझिम पाऊस होऊ शकतो. तर लातूरमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आज उद्या काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान
हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आहेत विदर्भ. तर या विभागात पुढील 3 दिवसापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट पासून. आज काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक राहून हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तर उद्या देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच परवा म्हणजे 15 ऑगस्टला पावसाचा जोर वाढू शकतो कुठे ते विदर्भातील काही जिल्ह्यांना. या विभागातील पूर्व भाग म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा जोर अधिक राहून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अधिक जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम भागातील वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. यातील यवतमाळ आणि जवळपासच्या भागात वाऱ्याचा वेग अधिक राहण्याचा देखील अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलकी मेघगर्जना देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर आहेत उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हवामान ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मोजक्या ठिकाणी पावसाचा जोर अधिक असेल. यात नाशिकच्या घाट परिसरात अधिक जोर राहून मध्यम ते जोरदार पाऊस तर मैदानी भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर जळगाव काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर धुळे जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यानंतरचा आपला शेवटचा विभाग, ज्या विभागामध्ये पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात तरी पिकायोग्य चांगला पाऊस झालेला आहे. वावणी पाऊस बऱ्याच भागात देखील झालेला नाही. म्हणजे जवळपास आपण हेडलाईन मध्ये दिलेलं होतं की 70 ते 75% राज्यातील असा भाग आहे की ज्या भागात अजून देखील वावणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यापेक्षाही कमी पाऊस झालेला विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. तर याच विभागाचा आपण शेवटी अंदाज पाहणार आहोत. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर अधिक राहून पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात रिमझिम ते हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. यात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असेल. तर मैदानी भागात मध्यम तर कुठे हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात खास करून सांगलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर सोलापूरमध्ये हलका ते रिमझिम पावसाचा अंदाज आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर उत्तर भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून दक्षिण आणि पूर्व भागात काही ठिकाणी रिमझिम तर मोजक्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. या संपूर्ण राज्याचा म्हणजे 4 विभागाचा आपण कोकण वगळता अंदाज देत असतो. तर त्या विभागांचा थोडक्यात अंदाज जाणून घ्यायचा जर विचार केला तर घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असेल. तर पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात रिमझिम ते हलक्या मध्यम पावसाची शक्यता. या दरम्यान शेतकरी मित्रांनो 15 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या बहुतांश भागात फक्त रिमझिम हलक्या ते मध्यम पावसावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहेत. फक्त या दरम्यान राज्यातील हवामान काही ठिकाणी शांत ते खूप जास्त ढगाळ तर काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार गडमाट तयार होऊन पावसामध्ये कमी जास्त स्वरूपात बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आपण दिलेल्या अंदाजानुसार आपल्या भागात काय बदल होत आहे याची देखील सर्व शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हणजे याची कल्पना शेतकऱ्यांनी कमेंट्समध्ये नक्की द्यावी. तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण हवामान खाते आणि माननीय डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब यांच्या अंदाजाचा नक्कीच संदर्भ घेऊ शकता. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असे शेती आणि हवामानाविषयक प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.